तुम्ही छोटे छोटे अंक आहे ना, सगळे छोटे छोटे अंक आहे, तुम्ही इझिली क्रॉस मल्टिप्लिकेशनने उत्तर काढू शकता. कोणतं? तिरकस गुणाकार. ठीक आहे, कोणती? क्रॉस मल्टिप्लिकेशनने तुम्ही इझिली उत्तर काढू शकता. क्रॉस मल्टिप्लिकेशन काय रे? बघा, हे दोन अपूर्णांक जर मी घेतले, 1/3 आणि 4/9 असे अपूर्णांक मी घेतले, तिरका गुणाकार करायचा. बघा, 1 गुणिले 9 किती होतं? 9 1 9. बघा, इथे लिहायचा तो 3 चौक 12 इथे लिहायचा. बघा, 3 चौक 12, 12 इकडे नका लिहू. आता 12 बघा, 4 इथं आला आणि 4च्या डोक्यावरच लिहायचा. 1 आणि 9चा गुणाकार 1च्या डोक्यावर लिहायचा. इथं 9च्या बाजूला नाही, किंवा हा 9 तिकडे नाही, 12 इकडे नाही. 9 आणि 12 पैकी मोठं कोण आहे रे? 9 आणि 12 पैकी 12 मोठा आहे ना, म्हणजे हा अपूर्णांक मोठा, इकडचा अपूर्णांक, हा अपूर्णांक मोठा झाला. कळालं प्रत्येकाला? तिरका गुणाकार करा, एकदम पटकन उत्तर येतं. तर हा अपूर्णांक माझा मोठा झाला. कळालं प्रत्येकाला? मग अशा प्रकारे तुम्ही जर का सोडवलं तर तुम्हाला एकदम पटकन उत्तर येणार आहे. कळालं प्रत्येकाला? मग मी काय करतो, तिरके गुणाकार करून दाखवतो तुम्हाला कशा प्रकारे तुम्ही उत्तर काढू शकता. ठीक आहे, तिरका गुणाकार एकदम सोपी पद्धत आहे बरं का रे, याने एकदम पटकन उत्तर येतं. बघा नीट, आता मी काय करतो, कम्पेअर करतो ह्या दोघांमध्ये. चला, 9 1 9, 4 3 12. ह्या दोघांपैकी मोठं कोण आहे? 12 मोठा आहे ना, तर ह्या दोघांपैकी मोठं कोण आलं? हा अपूर्णांक मोठा आला. चला, इकडे त्याचं काम संपलं. ह्या दोघांपैकी मोठं कोण आहे? बघा, 7 चौक 28, 9 दुने 18. बघा, 28 मोठा का 18 मोठा? 28च मोठा, म्हणजे हाच अपूर्णांक मोठा आहे. आता हे दोन कम्पेअर करू आपण. चला, 13 चौक 52, 7 9 63. 63 मोठा का 52 मोठा रे? तर 63 मोठा. म्हणून काय, 713 कुठे दिसतंय? हा अपूर्णांक माझा मोठा अपूर्णांक असणार आहे. कळालं प्रत्येकाला?